मंडळी रामराम. आज गुढीपाडवा, नवीन वर्ष सुरू झालंय. शेतीच्या सगळ्या व्यवहारांना पण आजपासून सुरुवात होते. पण अनेकदा मला एक प्रश्न पडतो, गुढीपाडवा नक्की सुरू कधी झाला? मग गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो की देशभरात साजरा केला जातो? पहिली गुढी कुठं आणि कुणी उभा केली? बरं, मला हे जे प्रश्न पडलेले आहेत ना, असेच सगळे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असतील. माझ्यासोबत आहेत सन्माननीय ॲडव्होकेट राज कुलकर्णी. नेहरू विषयाचे अभ्यासक आहेत, पण प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची जी एक निकोप आणि व्यापक दृष्टी लागते तीही त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून आपण आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या सोप्या भाषेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संदर्भासह जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की महाराष्ट्रातली पहिली गुढी कोण, कुठे, कधी उभी केली आणि काय इतिहास आहे. राजजी नमस्कार, स्वागत. मला सगळ्यात पहिला प्रश्न, गुढीपाडवा म्हटलं की खूप वादविवाद सुरू झालेले आहेत. खरं तर महाराष्ट्रात गुढीपाडवा कधी सुरू झाला, पहिली गुढी कोण उभी केली आणि त्याला किती वर्ष झाली आता? सर्वप्रथम आपले लँटन मराठी जे सगळे काही प्रेक्षक आहेत त्यांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा दिवस, आजची तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवान शक 1944. आता हा प्रश्न जेव्हा येतो, मी जेव्हा आता 1944 असं जेव्हा म्हटलं, तेव्हा 1944 म्हणजे आजपासून पहिली गुढी उभा करून जवळपास 1944 वर्ष झाली. 1944 वर्ष झालीत. 1944 वर्ष म्हणजे याची सुरुवात केव्हा झाली तर इसवी सन 78 मध्ये. म्हणजे आज सुद्धा आपण इसवी सनातून 78 वजा केले की तुम्हाला शालिवान शक मिळतो. म्हणून 1944 प्लस 78 2022 बरोबर येत ते. तर हा जो शालिवान शक जो आहे हा 1 चैत्र 78 या दिवशी पहिला हा गुढीपाडवा सण साजरा झाला. हा साजरा केला गौतमीपुत्र सातकर्णी या पैठणच्या सातवाहन राजाने महाराष्ट्रात. हो, महाराष्ट्रामध्ये सातवाहनांचं जे साम्राज्य होतं ते खूप मोठं होतं. इसवी सन पूर्व 240 ते इसवी सन 260 जवळपास अशी 450 वर्षाची कारकीर्द या सातवाहनांची होती. त्यांची राजधानी होती पैठण, राजकीय राजधानी. आणि आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब अशी त्यांची आर्थिक राजधानी म्हणजे आपलं तेर होतं, तगर. उस्मानाबाद जिल्ह्यातलं तगर हे गाव त्यांची आर्थिक राजधानी होतं. आणि त्यांनी पहिला हा गुढीपाडवा साजरा केला. आता याच्यामध्ये एक वेगळं असं एक मत असं आहे की काही जण म्हणतात हा शालिवान शक जो आहे हा कनिष्क सम्राटांनी सुरू केला किंवा चष्टन यांनी सुरू केला होता हा शक, असं म्हणतात. म्हणजे शालिवान शकाची सुरुवात त्यांनी केली. परंतु आपण जी कालगणना वापरतो त्या कालगणनेची सुरुवात जी आहे ती शक हा जरी त्यांनी सुरू केला असला तर गुढीपाडवा हा जो सण आहे हा सुरू करण्याचं जे श्रेय आहे हे गौतमीपुत्र सातकर्णी याला द्यायला पाहिजे. कारण त्याने क्षत्रपांच्या विरोधातली मोठी लढाई त्यांनी जिंकली आणि महाराष्ट्र मुक्त केला असं म्हणता येईल त्या काळात. कारण सातवाहन हे महाराष्ट्राचे आद्य सम्राट आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या सम्राटाने मिळवलेला मोठा विजय. म्हणून अनेक लोक याला मराठी वर्ष नववर्ष असं म्हणतात. आता म्हणजे पहिली गुढी आजपासून 1944 वर्षापूर्वी सुरू झाली, हे झालं. मग राम लंकेवरती विजय मिळवून अयोध्येत परतले आणि प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी देशभरात गुढ्या उभारल्या, असा पण एक संदर्भ दिला जातो. तो संदर्भ आणि गुढीपाडवा याचा काय एकमेकांशी ऋणानुबंध संबंध, काय ऐतिहासिक दाखले? आता सातवाहन पूर्व काळात जरी चैत्र शुद्ध प्रतिपदा असली तर त्याचं गुढीपाडवा हे स्वरूप इसवी सन 78 मध्ये सुरू झालं, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. दुसरी बाब अशी आहे याची की इसवी सन आजच्या स्वरूपात जो गुढीपाडवा साजरा होतो याचं स्वरूप हे सातवाहनांनी दिलेलं आहे. कारण सातवाहनांनी या विजयानंतर एक मोठा विजयध्वज निर्माण केला पैठण इथं, जो दगडी विजयध्वज आहे आजही आहे. अनेक ठिकाणी जेव्हा यज्ञ कार्य असतं, एक मोठा उत्सव असतो, त्यावेळेस ब्रह्मध्वजा म्हणून उभारली जाते. त्याला धर्मध्वजा सुद्धा म्हणतात. अशा स्वरूपाचं ते विजयी ध्वजाच्या स्वरूपामध्ये ते त्यांनी निर्माण केलं. त्याचंच स्वरूप म्हणून पुढच्या काळामध्ये हळूहळू, आता 2000 वर्षाचा कालखंड आहे, तर या 2000 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वरूपामध्ये अनेक
बदल होत जातात. म्हणजे एक 50 वर्षापूर्वीची प्रथा आणि आजची प्रथा जरी म्हटलं तर खूप फरक पडतो. म्हणजे 50 वर्षापूर्वीचं लग्न आणि आजचं लग्न असं जर आपण विचार केले, 1965-60 मधलं लग्न आठतं तर तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये तफावत दिसून येईल. हा तर कालखंड जवळपास 2.5 म्हणजे 2000 वर्षाचा आहे. मग किती फरक झाला असेल. हळूहळू टप्प्याटप्प्यानं फरक होत जाणार. आता मुळात असं आहे की सातवाहन राजा जो आहे गौतमीपुत्र सातकर्णी त्यांचं जे कुटुंब आहे, तर यांना त्यांचं जे काही त्यांनी सुरू केलेला सण आहे, प्रदीर्घ अशी त्यांना सत्ता लाभली होती, जवळपास 450 वर्षाची. पण त्याच्यामधला सातवाहन म्हणजे 88 पासून सुरू झाल्यानंतर जवळपास 200 वर्ष हा सण जो आहे तो चालू राहिला. 200 वर्ष म्हणजे जवळपास एक 25 वर्षाची एक पिढी जरी म्हटलं तर सलग 8 पिढ्या एका राजाने लावून दिला जो शिरस्ता आहे रूढी स्वरूपातला, परंपरा स्वरूपातला, तो कायमस्वरूपी लोकांमध्ये प्रचंड सन्मानाचा आणि आदराचं स्थान मिळवला. आणि मग याला इतकं महत्व प्राप्त झालं की हा सण केवळ एक राजकीय घटना न पाहता ते त्यांच्या धार्मिक कार्याचं मध्ये तो लिप्त होऊन गेला पूर्णपणे. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं पाहतो की तुम्हाला आठवत असेल की काही ठिकाणी मुलगी झाली बऱ्याच वर्षानंतर गुढी उभारतात. आता प्रश्न निर्माण होत असं की गुढीचा आणि त्या घरातील मुलगी होण्याचा काय संबंध, पण आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण हे केलं. विजय आनंदाचे प्रतीक असतात आपली. काही लोकांना अगदी खूप वर्षानंतर मूलबाळ झालं म्हणे तर त्यांनी गुढी उभा केली. अगदी तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या रिझल्टमध्ये आल्यानंतर कुठल्या तरी एका खेडेगावामध्ये मी पाहिलं की अमुक अमुक हा व्यक्ती निवडून आला म्हणून अख्ख्या गावानं गुढ्या उभारल्या. त्या गावातील अनेक लोकांनी गुढ्या उभारल्या. रामाच्या बाबतीमध्ये, प्रभू रामाच्या बाबतीत हे झालं असावं असं माझं मत आहे. कारण रूढी ही खूप बलवान असते आणि ती तळागाळात लोकांच्या दैनंदिन व्यवहाराच्या अनुषंगाने रुजलेली असते. मग राम, कृष्ण, आणखीन पौराणिक देव जे कुठले आपण म्हणता येतील ते, तर यांची जी लोकप्रियता आहे ते समाजामध्ये, तर अनेक लोक त्यांच्या उत्सवाच्या अनुषंगाने नवीन त्यामध्ये काही प्रथा परंपरा मी आता सांगितलं तसं उभा करू शकतात. आता समजा कोणी निवडून आला एक्स नावाचा माणूस आणि गावात त्याच्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तर असं म्हणता येणार नाही की तो निवडून आला त्या दिवशीपासून गुढीची सुरुवात झाली. गुढी अगोदरपासून असते. आनंद कसा व्यक्त करायचा याचं एक माध्यम म्हणून आपण गुढीकडे पाहिलं पाहिजे असं माझं मत. आणखी एक प्रश्न मला, म्हणजे गुढी पाडव्याला मराठी नववर्ष पण म्हणतात आणि हिंदू नववर्ष पण म्हटलं जातं. मग हा जो गुढीपाडवा नावाचा उत्सव किंवा सण म्हणूयात किंवा नवीन वर्षाची सुरुवात म्हणूयात, पहिला दिवस नव्या वर्षाचा, देशभरातल्या सगळ्या राज्यातील हिंदू साजरं करतात का, की काही ठराविक भूभागातच साजरा केला जातो? हा खूप महत्वाचा प्रश्न मला असं वाटतं. त्याचं कारण असं आहे बरं का, की अनेक लोकांचं मत असं, याला मराठी नववर्ष म्हणायचं का, काही जण म्हणतात हिंदू नववर्ष आहे. मला ते दोन्ही तितकं योग्य वाटत नाहीये. मराठी नववर्ष म्हणायचं तर गुढीपाडवा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. चलो आपण त्या ध्वजस्तंभावर, मोडकळीस आलेल्या ध्वजस्तंभावरतीच बसूयात करत. तर गुढीपाडवा जो आहे हा कर्नाटकामध्ये उगादी नावानं साजरा केला जातो. तसा तो महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा नावाने, आंध्रमधील काही भागात आहे, हैदराबादमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. स्वरूप वेगवेगळं आहे पण सण आहेच. सण नाही असं नाहीये. मग आता प्रश्न निर्माण होत असतो मग याला केवळ मराठी नावाशी जोडून घ्यायचं का आपण, तर नाही घेतलं पाहिजे. म्हणून त्याला मराठी नववर्ष म्हणायला माझा विरोध आहे. म्हणजे माझं मत वेगळं आहे. आता प्रश्न निर्माण होत असा की याला हिंदू नववर्ष म्हणायचं का, तर तसं पाहायला गेलं तर देशाच्या अनेक भागातील जो हिंदू समुदाय आहे त्यांचे नववर्षाचे सण वेगवेगळे आहेत. पंजाबमध्ये बैसाखीला सुरू होतं, नवीन वर्ष आहे. काश्मीरमधील काश्मीरी पंडितांचं नववर्ष आहे ते नवरोजला सुरू होतं, म्हणजे 21 मार्चच्या आसपास सुरू होतं ते. कर्नाटकाच्या काही कोस्टल पार्टमध्ये वेगळ्या तिथी आहे. बंगालमध्ये त्यांचं नववर्ष वेगळं आहे. मग असं जर तुम्ही असं त्याला हिंदू नववर्ष म्हटलं तर मग जे गुढीपाडवा साजरा करत नाहीत, उगादी साजरा करत नाहीत, त्यांना काय म्हणणार तुम्ही? आणि दुसरं, जर याला मराठी नववर्ष म्हटलं तर कर्नाटकात साजरा करणाऱ्या लोकांना काय म्हणणार तुम्ही? गुजरात, मध्य प्रदेश, गुजरात. मला गुजरातीमधील व्यापारी वर्ष ते तर दिवाळीतल्या कार्तिक पाडव्याला सुरू होतं. वैदिक संस्कृतीनुसार पहिला जो महिना आहे तो कुठला आहे, तो मार्गशीर्ष आहे. म्हणजे वैदिक वर्ष जे आहे, वैदिक कॅलेंडर जे आहे त्यातला पहिला जो महिना आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे. त्याला त्यांनी अग्रहायण असं म्हटलंय.
मग असं जर असेल तर वैदिक कॅलेंडर वेगळं, हिंदू कॅलेंडर वेगळं, मग वैदिक वेगळे का, हिंदू वेगळे का? मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की भारतात हिंदूंचं जे कल्चर आहे, भारताची संस्कृती जी आहे, मिक्स्ड कल्चर आहे. त्याच्यामध्ये Yes. वेगवेगळे भाषा आहेत, वेगवेगळे कल्चर आहेत. कल्चरमध्ये परत सब कल्चर आहेत. परत प्रत्येक गावचं, प्रत्येक प्रदेशाचं, अगदी 5 जिल्ह्याचं म्हणून बघितलं ते सुद्धा कल्चर वेगळं आहे. तर त्याला तुम्ही एकसाची करपणा करून असं कुठला नाव देणं मला तर ते योग्य वाटत नाही. हे अमुक म्हणजे मराठी, ते तमुक म्हणजे हिंदू, अमुक म्हणजे असं म्हणण्यापेक्षा आणि प्रांताचं आणि धर्माचं लेबल लावण्यापेक्षा मी असं म्हणेन की प्राचीन संस्कृती, भारतीय संस्कृतीचा एक अभिमानास्पद सण म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि याला जोडून एक मला गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, अशी की जवळपास भारतातलीच काय पण जगामधील जे काही नवीन वर्षाचे काही जे सण आहेत, जी सुरुवात आहे ती एप्रिल मे महिन्यातच आहे. नवीन वर्ष एप्रिल मे महिन्यात सुरू होतं जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये. आता असं का आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपले जे पूर्वज होते, म्हणजे आपले पूर्वज म्हणजे मी एकूण मानव व्यापक व्यापक दृष्टीने व्यापक दृष्टीने विचार करू आपण, तर आपले जे पूर्वज आहेत, जो काही मानव आहे पूर्ण विश्व समुदायामधला, त्यांना जी जिज्ञासा निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली, त्याला सगळ्यात पहिलं कारण निसर्ग. सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना असा पडला की हे सूर्य का उगवतो, चंद्र का, ऊन वारा पाऊस काय, पाऊस, त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या, प्रभाव टाकणाऱ्या जेवढ्या काही घटना होत्या त्या अनुषंगाने त्या निसर्गाचा शोध घेण्याचा सुरुवात केली. आणि त्यांनी त्यांच्या निरीक्षणातून, अनुभवजन्य ज्ञानातून, वर्षानुवर्षाचं ते निरीक्षण, त्यातून त्यांनी असं आकाशाचं जे निरीक्षण केलं, त्याच्यामधून त्यांच्या असं लक्षात आलं की काही दिवशी दिवस रात्र समान असते, काही दिवशी दिवस मोठा असतो, काही एखाद्या दिवशी रात्र मोठी असते. हे त्यांनी अनुभवजन्य ज्ञानातून त्यांना ते माहीत पडलं. चंद्राच्या कलेच्या अनुषंगाने त्यांनी असं ठरवलं की 28 ते 29 दिवस आणि पृथ्वीच्या परिवलनाचा, परिभ्रमणाचा त्यांनी जो भासमान खरं तर त्यांच्याकडे त्यावेळेस होतं की ते असं समजायचे की पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्याभोवती सूर्य आणि चंद्र फिरतो. आणि त्यातून त्यांनी ज्या काही जगातील सगळ्याच संस्कृतीला लोकांनी हे केलं. काही जणांची कॅलेंडर ही टोटली लुनार बनली, म्हणजे फक्त चांद्र कॅलेंडर, ती वर्षभरात फिरत राहतात त्यांचे सण पूर्ण. म्हणजे जसं हिजरी कॅलेंडर आहे, फसली कॅलेंडर आहे. तर त्यामुळे कधी पावसाळ्यात सण येतो, तोच सण कधी उन्हाळ्यात येतो, हिवाळ्यात येतो. आता रमजान ईद सुरू झाली, आता पहिला रोजा वगैरे सुरू झाला त्यांना. तर हा रमजान काही वर्षांनी परत त्याच्या अलीकडे एक 11 दिवस, त्याच्या अलीकडे एक 11 दिवस असं येत राहणार. कारण चंद्राचं जे वर्ष आहे ते 355 दिवसाचं आहे आणि 354 दिवसाचं. आपल्याकडे ते अधिक महिन्यामध्ये राईट, एक्झॅक्टली, मला ते सांगायचं होतं. चंद्राचं जे वर्ष आहे, म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो तो 354 दिवसांचा आहे. आणि जो पृथ्वीला जो सूर्याभोवती कालावधी लागतो परिभ्रमण करण्यासाठी, तो कालावधी 365 6 तास 24 मिनिटांचा आहे. मग तिथे सुद्धा ते 24 मिनिटं आणि ते 6 तास असं त्याचं 29 फेब्रुवारीचा एक दिवस ऍड केला जातो लीप इयरला, आणि ते रेग्युलेट म्हणजे समायोजन म्हणतात ना आपल्याकडं की काय ते, म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं ते टाइम घडून गेलेला असतो, परंतु आपण आपल्या सोयीसाठी म्हणून टाइम ही कसं असतं जनरली की कॅलेंडर, कालगणना जी असते ती सोयीनुसार आपण ठरवतो. आणि मग तो 29 तारीख ती ऍडजस्ट केली जाते दर 3 वर्षांनी. सेम वे या कॅलेंडरमध्ये सुद्धा, म्हणजे जे लुनी सोलार कॅलेंडर आहेत, म्हणजे चांद्र सौर कॅलेंडर, त्यात काय करतात की दर 3 वर्षांनी ते पुढचे जे 11 दिवस आहेत त्याचा एक महिना ऍड करतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण कॅलेंडरवर आपण स्वतंत्र बोलूया. आपण खरं तर पाडव्याकडून कॅलेंडर गेलो, पण त्याचा पार्ट सगळ्यात महत्वाचा, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आपण गेलो. पण सांगायचं याच्यामध्ये एकच आहे की या कालगणनेनुसार 21 मार्च हा दिवस जो आहे ना, याच्या इर्द गिर्द सगळे सण तुम्हाला सापडतील. म्हणजे सगळ्यात मोठा सण जो आहे यांचा पासोरचा सण आहे, ज्यू लोकांचा, तो या आसपास असतो. पासोरच्या दिवशी जीसस याच्यात गेला, येरुशलेमला गेला होता. मग तिथे पुढे हे झालं. नंतर मग पासोरला जोडूनच काही दिवसांनी ईस्टर, गुड फ्रायडे परत ईस्टर संडे येतो. म्हणजे ख्रिश्चनांचे, ज्यू लोकांचे सण त्याच कालावधीमध्ये येतात. त्याच्यामध्ये नवरोज सुद्धा 21 मार्चला येतो. अगदी आता मगाचा जो प्रश्न विचारला होता खरं तर उत्तर द्यायचं राहून गेलं. याला मराठी म्हणता येणार नाही, हिंदू वर्ष म्हणता येणार नाही. असं जरी म्हटलं तरी
भारतातल्या बहुतेक प्रदेशामध्ये हा शालिवाहन शक हा चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं एक स्वतःचं कॅलेंडर असावं अशी भूमिका त्या काळामध्ये अनेकांनी मांडली. ती भूमिका त्यांनी मेघनाथ साहा म्हणून जे शास्त्रज्ञ होते, जवाहरलाल नेहरूंचे ते जवळचे सहकारी मित्र होते, मोठे शास्त्रज्ञ होते. मेघनाथ साहा समोर ही भूमिका आल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं की मग आपल्याला कॅलेंडर जे आहे ते भारतीयांचं कॅलेंडर आपल्याला पाहिजे. तर ते कसं पाहिजे मग, कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कॅलेंडर वापरलं जातं. तर मग त्यावरती संशोधन करून सगळ्यात जास्त करेक्ट म्हणजे टाइम अगदी ज्याला आंतरराष्ट्रीय सगळे सायंटिफिक इक्विपमेंटच्या आधारे जे काही कालगणना मोजून एक कॅलेंडरची निर्मिती केली गेली. ते भारतीय सौर कॅलेंडर हे 22 मार्च 1956 पासून सुरू झालं. म्हणजे आता 22 मार्चला आपलं नवं वर्ष सुरू झालं. आज त्याच्यामध्ये आज जवळपास आज 12 आजची तारीख जर त्याची सांगायची म्हटलं तर असं असेल की 12 चैत्र शके 1944 असं त्याचं आजची डेट आहे. आता त्यात कसं आहे, त्यात वद्य पक्ष आणि शुक्ल पक्ष नाहीये, ते सोलार आहे. ते सोलार कॅलेंडर आहे ना. त्याच्यामध्ये फक्त 1 चैत्र 2 चैत्र 15 चैत्र 16 चैत्र 18 चैत्र 20 चैत्र असे 30 पर्यंत. त्यात 30चे आणि काही 31चे महिने आहेत. आणि त्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण असं म्हटलेलं आहे त्या कॅलेंडरमध्ये. हे आकाशवाणीवरती दूरदर्शनवरती या कॅलेंडरची कालगणना असते. भारत सरकारने हे कॅलेंडर वापरावं म्हणून सांगितलेलं आहे. अगदी चेकवरती सुद्धा हे कॅलेंडरची जरी तुम्ही डेट टाकली तर ती चेक वटला पाहिजे असं म्हणतात, आणि चेक बाउन्स होतात. इंटरेस्टिंग आहे हे सगळं. अजून नीट खरं तर राज कुलकर्णी यांच्याकडून आपण समजू. आता एक महत्वाचा मूळ आपल्या मुद्द्याकडे येऊया. गुढीपाडवा, छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू आणि गुढीपाडवा मागच्या काही वर्षात याला जोडून पण मांडणी केली जाते. काय खरं? गुढीपाडव्याचा छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा अजिबात काही संबंध नाही. काही समज 11 मार्च 1689 ही ती तारीख आहे. आणि असं नाही की संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच गुढीपाडवा सुरू झाला. हे चुकीचं आहे पूर्णपणे. यावर अनेक संशोधकांनी सुद्धा लिहिलेलं आहे. तुकाराम महाराजांचे संदर्भ सापडतील, चोखामेळ्यांचे सापडतात. तुकाराम महाराजांच्या याच्या गाथेमध्ये सुद्धा अनेक याच्यामध्ये आह साळुंके सरांचं एक चांगलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी शिवपार्वती विवाहाच्या अनुषंगाने गुढीपाडव्याचं महत्व विषद केले. आता अर्थात जसं शैव म्हणजे वैष्णवांनी किंवा रामदासी पंथांनी किंवा रामाच्या भक्तांनी जसं गुढीपाडव्याचा संदर्भ घेतला तसं शैव संप्रदायातील लोकांनी घेतलाय. अर्थात त्या आनंदाचं प्रतीक म्हणून आहे. तर शिवपार्वतीचा विवाह हा एक आनंद सोहळा आहे, त्याला गुढीपाडव्याचं स्वरूप दिलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुढी कित्येक वर्ष, म्हणजे आता बघा ना, मी 1944 म्हणजे त्यातली ते 1689चा जर पिरियड जर आपण वजा केला गेला तर जवळपास 1400 वर्ष गुढी आपण फार साजरी केलेली आहे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी. तर त्यामुळे ही पूर्णपणे अतिशय चुकीची अशी माहिती आहे की त्याचा आणि त्या गुढीपाडव्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा काहीतरी संबंध नाही, अजिबात संबंध नाही. तर त्या काळात हत्या घडली एवढाच त्यातला योग, एवढाच त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. पण एक याला जोडून असं म्हणेन मी की त्याच्यानंतरही गुढीपाडवा चालत राहिलाच ना. 1600 त्याच्या आधी एक आणखीन एक महत्वाची बाब अशी की 1674 साली म्हणजे 1674 म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 1596 वगैरे या दिवशी इसवी सन 1674 साली शिवराज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाची तिथी होती पौर्णिमा, ज्येष्ठी पौर्णिमा होती. त्या दिवशी शिवराज्याभिषेक शक सुरू झाला. स्वतंत्र शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं कॅलेंडर. शककर्ता हा त्यांना जो काही उपाधी देण्यात आली. एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व मोठं केव्हा असतं तर तो जेव्हा शक सुरू करतो तेव्हा, किंवा असं त्यांना, म्हणजे आपल्याकडे शालिवाहनानंतर शिवाजी महाराजांनी हा शक सुरू केला. ही खूप मोठी गोष्ट होती. परंतु ही जरी शक सुरू केला असला तरी त्या ज्या दिवशी शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशीपासून हा शक लागू केला की नाही मला थोडस मध्ययुगीन इतिहासाबद्दल काही माहिती, पण म्हणतो त्या दिवशीपासून लागू नाही केला त्यांनी, कारण ती स्थिती पौर्णिमेची होती. पौर्णिमेनंतर येते ती वद्य प्रतिपदा असते आणि वद्य प्रतिपदेपासून शालिवाहन शक हा सुरू नाहीये. तर त्यांनी त्यानंतर 15 दिवस वाट पाहिली. त्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी शुद्ध प्रतिपदेपासून तो शक सुरू केला, तो जो शिवराज्याभिषेक शक आहे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये ज्योत्स्ना असा उल्लेख आहे
मुद्रा भद्रा राहायची आणि म्हणजे चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं हे राज्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे शुद्ध पक्षामध्येच जेव्हा शक सुरू होतो तेव्हा अमावस्येनंतरच चंद्रकोर वाढत जात असतात. त्यामुळं शिवराज्या राजमुद्रेमधले शब्द जर पाहिले तर हा शक वद्य पक्षात सुरू झालेला नाही, तर हा पक्ष शुद्ध पक्षातच म्हणजे शक जो आहे तो म्हणजे अमावस्येचा दुसरा दिवस शुद्ध प्रतिपदेपासून तो सुरू झालेला असं म्हणताय. मग त्या काळात सुद्धा जर असं म्हणू आपण की गुढीपाडवाचं जर आता हा जर सुरू झाला असेल तर मग काय व्हायला पाहिजे की ज्येष्ठाच्या नंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून कालगणना सुरू व्हायला पाहिजे, पण नाही तशी झाली. त्यापूर्वी गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेला साजरा होत होता आणि त्यानंतरही त्याच झाला. म्हणजे त्याचा आणि त्याचा कोणी संदर्भ सुद्धा घेतलेला नाहीये त्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाली ही खूप मोठी दुर्दैवाची ऐतिहासिक घटना आहेच, पण त्याचा परिणाम म्हणून लोकांनी त्या सणावर काही झालेला नाही. सण लोक साजरा करत राहिले, एक घटना आहे दुर्दैवी, त्या वेळेचं दुःख ते असेल पण नंतर. त्यामुळं हे जे त्या दोन्ही म्हणजे गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा जो संबंध जोडला जातो ना तो चुकीचा आहे पूर्णपणे, तो अयोग्य आहे. मंडळी, अनेक प्रश्न असतात आपल्या मनात सण वाराच्या अनुषंगानं. त्यामुळेच महाराष्ट्रात पहिली गुढी कोण, कधी, कुठे उभा केली, किती वर्ष झाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीचा काय संबंध, किंवा श्रीराम अयोध्येत परतले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, अशा सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपण इतिहासातील वस्तुनिष्ठ संदर्भासह सन्माननीय राज कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजजी, गुढीपाडव्याच्या आपल्याला मनापासून खरं तर शुभेच्छा. रवी, तुलाही खूप शुभेच्छा, तुमच्या संपूर्ण टीमलाही खूप शुभेच्छा. आणि खरं तर आपल्या सगळ्या दर्शकांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन या सगळ्या चर्चांमधून झालेलं. आपण शंकाचं निरसन करू शकलो की नाही म्हणते, पण बऱ्यापैकी आपण ते करू आणि आणखीनही काही त्याच्यामध्ये आपण. चलो, तुम्हाला जर काही या अनुषंगानं प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. त्या प्रश्नांना, त्या शंकांना घेऊन आपण सन्माननीय राज कुलकर्णी यांच्याबरोबर पुन्हा एकदा चर्चा करूया. मला तर हे कॅलेंडर नावाची जी गोष्ट आहे ती खूपच इंटरेस्टिंग वाटलं. आपल्याला काय वाटतं, आपण राज कुलकर्णी यांच्याकडून सगळी कॅलेंडर एकदा नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करूया. थांबू आपण आत्ता इथे. खरं तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि पाहत राहा लँटर्न मराठी. नमस्कार.